सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 67वा वर्धापन दिन उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाणे दौऱ्यावर येणार आहे। ठाण्याच्या कासार वडवली परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी या कार्यस्थळाची पाहणी केली आहे। 10वी परीक्षेचे अर्ज भरण्यास 7 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे। जालन्याच्या परतूर विधानसभेत भाजपला धक्का बसलाय। पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरातांचा पक्षाने रामराम केलाय। उपसभापती रामप्रसाद थोरातांनी वंचित पक्षात प्रवेश केलाय। रामप्रसाद थोरात परतूरमधून विधानसभेसाठी इच्छुक होते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। माजी नगरसेविका सोनवणेंच्या पतीकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। दुसऱ्या पक्षाचं काम करत असल्याचं म्हणत ही मारहाण केली। नगरसेविकेच्या पतीवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलंय। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार आहेत। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरील मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे यांचे फोटो हटवण्यात आले। रात्री शहरातील कार्यालयावरील फोटो काढून टाकण्यात आले। अहमदनगरच्या श्रीरामपूर विधानसभेत महायुतीत गटबाजी समोर आली। भाजपच्या नितीन दिनकरांच्या भावी आमदार बॅनरवरून वाद सुरू झालाय। शिवसेना पदाधिकाऱ्याने बॅनरवर हटवाल लावले, तर देवी मंडळासमोर येत असलेला बॅनर हटवण्यास सांगण्यात आलाय। पुणे लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पुन्हा आदरलंय। 12 तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या 2 घटना घडल्यात। सांस्कृतिक पुण्याला नेमकं झालंय काय? वानवडीत स्कूल बस चालकाकडून 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आलाय, तर कोंढव्यात रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली। रेल्वे कर्मचाऱ्यांची 78 दिवसांचा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलाय। 11,72,000 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारणार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ही माहिती दिली। शिवसृष्टीसाठी सरकारी निधी पुरेसा नाही, सुनील तटकरे यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे। लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। विधानसभेसोबतच 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी 30 सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। पैठणमध्ये तलवारीसह स्टेटस ठेवणं एका तरुणाला महागात पडले। पोलिसांनी तरुणाकडून एक जुनी तलवार जप्त केली आहे। तलवार जप्त करत तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी पोस्ट केली। मागणीचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी पोस्ट केलाय। राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी मोदींसमोर ही मागणी केली होती। पावसाळा संपून मोसमी पावसाचा जोर कमी होताच राज्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली। विदर्भात पारा 35 अंश सेल्सिअसवर आहे, तर अलिबागमध्ये सर्वाधिक 38.9 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली। कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। पाथराजमधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय। आमदार महेंद्र थोरवेंच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।